सत्य असेल तेच दिसेल। शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या व गोमांस विक्री करणाऱ्यावर सराईत आरोपींवर MPDA महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अब्दुल हक जलील कुरेशी शेख वय वर्ष 46 राहणार खाटीखाळी शिरूर मूळ राहणार झेंडीगेट जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील अब्दुल हक कुरेशी याच्यावर जनावरांची अवैध कत्तल, गोवंश वध तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचे असे 3 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं आढळलंय। तो धोकादायक प्रवृत्तीचा असल्यानं शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठवला। त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 9 मार्च 2026 रोजी आदेश देत आरोपीला MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले। या आदेशानुसार शिरूर पोलिसांनी 12 मार्च 2026 रोजी आरोपीला ताब्यात घेऊन अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिडीमकर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पोलीस हवालदार गणेश धनवे, मंगेश तिगडे, संजू जाधव, परशुराम सांगळे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भोई, गणेश गोसावी, नितेश थोरात, अंबादास थोरे, नीरज पिसाळ, विजय शिंदे, निखिल रावडे आणि दादाराव नांगरे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.